लघुवाद न्यायालयात पुणे कोर्टाचे न्यायाधीश NG गोसावी यांच्या आदेशानुसार फुरसुंगी येथील शेतकऱ्यांचे कचरा डेपोसाठी भूसंपादन महानगरपालिकेने बळजबरीने केलेले होते। या विरोधात गेली 25 वर्षांपासून सर्व शेतकरी हायकोर्ट पर्यंत लढा देत होते। आज पुणे कोर्टाने महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या कार्यालयातील साहित्याची खुर्चीसह जंगम मालमत्तेची जप्ती करण्यासाठी कोर्टाची अंमलबजावणी अधिकारी श्रीकांत कोठावळे, आदित्य धानोरकर, उदयकुमार कोळी हे संबंधित शेतकरी आणि वकिलांसमवेत महानगरपालिकेत गेले असता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जप्ती करून दिली नाहीये। यावेळी शेतकऱ्यांनी नवल किशोर राम यांच्या कार्यालयाबाहेर खाली बसून धरणे आंदोलन केलं। या व्यतिरिक्त आयुक्त दिवटे यांनी शेतकरी आणि वकिलांची चर्चा केली आहे। मात्र शेतकऱ्यांनी महानगरपालिका आयुक्तांची जप्तीच करा हेच सांगितलंय। मात्र महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त दिवटे आणि इतर अधिकाऱ्यांनी जप्ती करण्यास प्रतिबंध करून आम्ही 8 दिवसात पैसे भरू असे लेखी महानगरपालिका उपायुक्त मोरे यांनी संबंधित शेतकरी आणि कोर्टाला दिले। त्यामुळे तुर्तास जप्ती टळली आहे। महानगरपालिका आयुक्त या कारवाईमुळे दिवसभर गायबच होते। महानगरपालिका आयुक्तांची खुर्ची जप्त होणार या बातमीनं संपूर्ण महाराष्ट्रभर खळबळ माजली आहे। यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने ॲडव्होकेट अशोकराव फडके आणि संदीप फडके यांनी काम पाहिले। मी ॲडव्होकेट अशोकराव फडके पाटील, मी इथे छत्रपती शिवाजीनगर कोर्टात वकिलीची प्रॅक्टिस करतो। सन 2002 साली पुणेचा जो कचरा डेपो आहे त्यासाठी फुरसुंगी येथे काही लोकांची जमीन संपादन करण्यात आलेली होती। सक्तीने संपादन जमिनी केल्या, त्यांना फार कमी अल्प भाव दिला, म्हणजे अगदी 3,500 रुपये गुंठा किंवा अगदी लाजिरवाणी गोष्ट म्हणजे 15,000 रुपये गुंठ्यापर्यंत कमी भाव शासनाने दिला। म्हणून या लोकांनी पुन्हा कोर्टामध्ये दावा दाखल केला। कोर्टात काही रक्कम त्यांना वाढून दिली व दिलेली रक्कम ही परत त्यांना मिळण्यासाठी दरखास्ती दाखल केल्या, त्यातसुद्धा त्यांनी पैसे भरले नाही। उलट या एवढी कमी रक्कम असताना सुद्धा पुणे महानगरपालिका हायकोर्टामध्ये अपिलात गेली, तिथे सुद्धा 7 वर्षे प्रकरण पेंडिंग पडले। हायकोर्टाने त्यांना ऑर्डर केली की याच्यामध्ये 8 आठवड्यात पैसे भरा। असं असताना सुद्धा जवळपास 1 वर्ष होत आलं तरी त्यांनी अजून ती रक्कम जमा केली नाही। ही खालच्या कोर्टाच्या निदर्शनात आणून दिली की ही रक्कम तुम्ही दिली नाहीत। 4 वेळा त्यांना त्याचे म्हणणं मांडण्यासाठी संधी दिली, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचं म्हणणं दिलं नाही। म्हणून शेवटी नाविलाजाने कोर्टाने या आयुक्त कार्यालयाची संपूर्ण जप्ती करण्याचा आदेश दिला व ती जप्ती करण्यासाठी आज बेलीफ लोक या पक्षकारांच्या मागणीप्रमाणे इथे त्यांना कोर्टाच्या मागणीप्रमाणे हुकमाप्रमाणे आलेली होती व इथे जप्तीचा कार्यक्रम करण्यात आला। ज्यावेळेला जप्तीचे करण्यासाठी या ठिकाणी कोर्टाचे लोक इथे आले, त्यावेळेला साहेबांच्या केबिनमध्ये जाण्यासाठी तिथल्या सगळ्या लोकांनी अडवलं व ते सांगितलं ऑफिसची चावी इथं नाही, बंद आहे। शेवटी मग त्यांनी अडवणूक केली आणि दुसरा प्रस्ताव ठेवला की आम्ही 8 दिवसाच्या आत पैसे संपूर्ण भरतो, आम्ही कुठल्याही प्रकारचा हायकोर्टात स्टे घेणार नाही किंवा कुठल्याच कोर्टात स्टे घेणार नाही। आणि म्हणून मग शेतकऱ्यांनी त्यांना 8 दिवसाची मुदत दिली आणि त्यांनी तसा बॉन्ड लिहून दिला की आम्ही 8 दिवसात संपूर्ण पैसे शेतकऱ्यांचे भरून टाकू। कांता दत्तात्रय हरपळे, 25 वर्ष झाले आम्ही केस खेळतोय। आमचे 40 एकर जमीन त्याने महानगरपालिकेने घेतली, आम्हाला बिनामोल रुपयासुद्धा नाही दिला। आज येतो पैसे नंतर येतो, अजून चालले त्यांचं अजून कोर्टात केस चालू होती। काय तुमची मागणी आता? मागणी आम्हाला वाढीव दर द्यावा, नाहीतर जमीन परत द्यावं शेतकऱ्यांची आहे तशी। काय नाव तुमचं? वसंत। काय झालंय नेमकं तुमच्या जमिनीचं? 25 वर्ष झाले जमीन गेलेली, त्यांनी जमीन घेतली, त्याचं काय त्यांनी मोबाईल दिला नाही आम्हाला। आम्ही त्याची तारीख लावली, तारखेचं आता मला आमच्याकडं काय आता साधनच राहिलं नाही। आम्ही लोकांची मजुरी करतो, पोटं भरतो, मग ह्या जमिनीचं करायचं काय? कांता दत्तात्रय हरपळे, 25 वर्ष झाले आम्ही केस खेळतोय। आमचे 40 एकर जमीन त्याने महानगरपालिकेने घेतली, आम्हाला बिनामोल रुपयासुद्धा नाही दिला। आज येतो पैसे नंतर येतो, अजून चालले त्यांचं अजून कोर्टात केस चालू होती। काय तुमची मागणी आता? मागणी आम्हाला वाढीव दर द्यावा, नाहीतर जमीन परत द्यावं शेतकऱ्यांची आहे तशी। काय नाव तुमचं? वसंत। काय झालंय नेमकं तुमच्या जमिनीचं? 25 वर्ष झाले जमीन गेलेली, त्यांनी जमीन घेतली, त्याचं काय त्यांनी मोबाईल दिला नाही आम्हाला। आम्ही त्याची तारीख लावली, तारखेचं आता मला आमच्याकडं काय आता साधनच राहिलं नाही। आम्ही लोकांची मजुरी करतो, पोटं भरतो, मग ह्या जमिनीचं करायचं काय?
नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.